तिच्या गळ्यात नेकलेस घालून, कारण ते चांगल्या जोरातच पडलेली आहे खाली, दन्न लागलाय तिला. आमच्या मैत्रिण्या काही बी निघून जाणार, जसं आताच मी बोलली काही बी की मला जायचं आहे पोस्टमध्ये, पण हे लागलाय मागं आणि जाऊच नाही देत आहे. सातू मी चाललो, तू नाही येऊ. नाही नाही चला नाही बाबा सोबत. वहिनी जाऊ दे ना. हे बघा शेत आणि सायंकाळचा व्ह्यू शेतामधून. कुठल्याच प्रकारची कॉर्पोरेट जॉब हा व्ह्यू तुम्हाला देणार नाही. बघा काय क्लाउड्स आहे, थंडी थंडी हवा चालत आहे, प्लस स्वतःचं फार्म, स्वतःचा बिझनेस, हीच लाईफ आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तो आज का ब्लॉग नाही, तर मी डिसाईड केलेलं आहे की जे ब्लॉग्स आहेत ते मराठीमध्ये कंटिन्यू करू, हिंदीचं पुढे पाहू. कारण तुमच्या खाली व्हिडिओमध्ये कॉमेंट्स येत होते की दादा भाऊ मराठीत बनव, जो भेटला तो मराठीत बनव, मराठीत बनव. मी म्हटलं यार ऑडियन्स तर पूर्ण मराठीच आहे, चला मग मराठीतच ब्लॉग बनव. तर आजच्या ब्लॉगमध्ये सुरुवात अशी झालेली आहे की आचल बनवत आहे मॅगी तिच्या गळ्यात नेकलेस घालून, कारण ते चांगल्या जोरातच पडलेली आहे खाली, दन्न लागलाय तिला. काय करू गाईज, आता मी आहेच तेवढी क्लमसी पर्सन. क्लमसी क्लमसी इंग्लिश. ओके ओके. तर याच्यामध्ये बघा काय चालू आहे, कांदा, मॅगी, आणि माझं काम आहे सगळ्या मसाल्याच्या पुड्या याच्यात करून टाकणे, आणि हे एक्स्ट्रावाली पण एक हे पडली आहे गाईज. हिनं आम्हाला 15,000चा चुना लावलेला आहे, चांगला जोरातच. मुद्दामून मी चुना नाही लावला तुम्हाला 15,000चा, चुकून पडली. ते पण साबणीच्या फेसावरून पडली, मला माहित नव्हतं तिथे साबण होती म्हणून कपडे धुवायची, त्याच्यावरून घरी. ब्लॉग बनवत तर आहे आम्ही, काही प्रॉब्लेम नाही आहे या गोष्टीमध्ये. फॅमिली मराठी आहे, आम्ही सुद्धा मराठी आहे, सराउंडिंग मराठी आहे, फ्रेंड सर्कल मराठी आहे, स्टेट मराठी आहे, ऑडियन्स मराठी आहे. पण आता प्रॉब्लेम एक आहे की आम्ही राहतो विदर्भामध्ये, आणि विदर्भाची भाषा तर तुम्हाला माहितच आहे कशी असते. हे बघा, आम्ही ट्राय करणार की ब्लॉग मध्ये जास्त चांगलं बोलणं, म्हणजे शुद्ध मराठी वापरणार असं. बॅड इम्प्रेशन कमी, पण आमच्या अंगातला जो विदर्भीयन किडा आहे तो जाणार नाही. तुम्ही आताच सांगून म्हणजे आम्हाला जसं आहे तसं एक्सेप्ट करावं लागेल. कधी तोंडातून आमच्या मैत्रिण्या काही बी निघून जाणार, जसं आताच मी बोलली काही बी. हिंदीमध्ये कसं होते, आम्ही ट्राय करून घेतो आणि ॲडजस्ट होऊन जाते. पण मराठीमध्ये जेव्हा आपण मराठी बोलतो तर आपली जी भाषा आहे ना ती वेगळीच असते, त्यामुळे आपण काही पण बोलू शकतो. पाणी टाकलाय बॉईल करायला, आणि त्यामध्ये अरे बॉईल तर उदे ते होत बसते, तू थांब. मला किती वेळ लागणार? गॅस बघ ना खालून किती फुल आहे. गॅस फुल आहे. तू अजून एक टाकलं का याच्यात मॅगीचं पॅकेट? नाही, एक तिकडून आहे, खाली आहे ते, तिथं एक रिकामा आहे, म्हणजे एक्स्ट्रावालं जे आहे ना ते वरून टाकजो, टेस्ट चांगला येते. तुम्हाला सांगू, मला पण खूप काही गोष्टी बनवता येतात, खूप काही. तिच्याचमुळे पण बनवत नाही कधी. हिनं शिकवलेलं आहे, पण बनवायचं जीवन ते काय करावं. चांगला कुक आहे मी, खूप काही बनवता येते, खूप काही बनवता येते. तर गाईज, मॅगी सोबत तारक मेहता, हे तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर पटापट मॅगी खातो आम्ही आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. नाही याचं ओव्हर ॲक्टिंग. 5 रुपये पेड ॲक्टर. तर मित्रांनो, आता गोष्ट अशी आहे की मला जायचं आहे पोस्टमध्ये, पण हे लागलाय मागं आणि जाऊच नाही देत आहे. सातू मी चाललो, तू नाही येऊ. नाही 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 जाऊ दे ना, येऊ नाही ना. तू भूर चालला ना, तू भूर चालला, तू ती आईबाबासोबत भूर चालला. येऊ नये माझ्यासोबत, जाय लवकर जाय, मी चाललो. मग येऊ नये, जाय, येऊ नये, येऊ नये. नाही 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 मला जायचं पोस्टा, तरी आई लागला माग. नाही येऊ ना, मला जाऊ दे ना सातू. तू अकोल्याला चालला ना आई बाबा सोबत.
वहिनी जाऊ दे ना. गावाला चालला शादू? चालला ना ए शादू? शादू गावाला चालला ना? बाय कर, बाय कर, बाय. त्याला वाटते की सोडूनच जाते. बाय. बाय बाय. शादू चालतं का माझ्यासोबत गाडीवर? आता नाही म्हणते तू. तसं त्याला गाडीवर दिसली की मागं लागते. बाय शादू, बाय. पायात नाही दे, नालाय काय. बाय. तर काही संध्याकाळ झालेली आहे. शेतामध्ये वाई चालू आहे. ट्रॅक्टर बघा आमचाच आहे. बाबा तिथं झाडाखाली आहे आणि मी सगळे पाईप काढत आहे कारण इथं वाई होणार आहे. हे आमचंच शेत आहे पूर्ण आणि ते आमचा वीटभट्टा तुम्हाला दाखवतो. हा पण वीटभट्टा आमचाच आहे. अरे यार माझ्या कॅमेऱ्याची क्वालिटी थोडी खराब आहे बट ठीक आहे. आणि इकडे वाई चालू आहे आणि माझं काम हेच आहे की सगळे पाईप काढा आणि एका जागेवर जमा करा. तर करूया. एंड कॅप. आम्ही पूर्ण शेतामध्ये अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकलेली आहे. एक तिथून निघते तोंड, एक तिकडून तोंड निघते पाईपलाईनचं आणि एक हे. म्हणजे हार्ड आम्हाला 7 एकराला जर पाणी द्यायचं असेल तर फक्त 30 पाईप सफिशियंट आहे किंवा मग 35 ते 40. त्यापेक्षा जास्त आम्हाला पाईप लागत नाही आणि आमचा प्लॅन आहे की पुढे तिकडूनही पाईपलाईन टाकावी. सध्या पैसा कमी आहे, होणार पुढे धीरे धीरे. चला ठीक आहे. सन ऑफ फार्मर लाईफ भलेही कॉलेजमध्ये कशी असो बट घरी आल्यावर तर हीच लाईफ आहे. मित्र विचारते का रे फोन का बरं नाही उचलत. त्यांना काय सांगू की घरी चांगलेच काम चालू आहे म्हणून. ब्लॉग काढत आहे आणि बाबा माझ्या इकडे पाहत आहे की हा काय करत आहे. ओ हे बघा शेत आणि सायंकाळचा व्ह्यू शेतामधून. कुठल्याच प्रकारची कॉर्पोरेट जॉब हा व्ह्यू तुम्हाला देणार नाही. बघा काय क्लाउड्स आहे, थंडी थंडी हवा चालत आहे, प्लस स्वतःचं फार्म, स्वतःचा बिझनेस. हीच लाईफ आहे. माझे बाबाच मला म्हणत आहे की तू MBA कर, कॉर्पोरेटमध्ये घुस, बिझनेस आणि यामध्ये पडू नको. बट मला तरी असं वाटतं की सुकून यामध्ये जा. मेहनत खूप आहे. वीटभट्टा तर हा आहे आमचा वीटभट्टा. आता अंधार पडला यार, प्रॉपर दिसत नाही आहे बट हे खोललेली भट्टी आहे, हे मोठी भट्टी आहे. यामध्ये 3 लाखाच्या वर माल असेल मे बी कॅल्क्युलेशनच्या नुसार. पुढे एक भट्टी आहे पूर्ण कंप्लीट. हा 5 लाख स्टॉक आहे जो आम्ही विकणार पुढे. आणि सध्या हे पूर्ण खुल्लं आहे कारण सध्या जस्ट बंद केलेलं आहे. आता बस सेलिंग चालू आहे. पुढच्या वर्षी याला आणखी मोठं करायचा प्लॅन चालू आहे. देतो कंप्लीट टूर देतो पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये. तर जस्ट घरी आलो. घरी आल्याबरोबर हे घरी दिसलं आणि याचं काम पहा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. किती क्यूट आहे, खूप क्यूट आहे. घरी आल्याबरोबर आंघोळ करायची न इच्छा होऊन याला घ्यायची इच्छा झाली. बटन आहे ना, बटन वाजव बटन वाजव. काय केलं रे? बटन कर बटन. अरे राहू दे. मामा लावा थंड. आता बम्माच्या हां ॲक्टिंग. तर गाईस रात्र झालेली आहे. जस्ट शेतातून आलो, आंघोळ वगैरे केली. आता जेवण वगैरे करणार आणि आजचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड होणार आहे. तर पुढेही असेच न्यू ब्लॉग येणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायचं असेल तर करू शकता यार. ठीक आहे, बाय.